इतिहास साक्ष आहे. असामान्य व्यक्तीच इतिहास निर्माण करीत असतात आणि यशस्वी होतात. खऱ्या अर्थाने समाज अशाच व्यक्तींना आपल्या आत्मीयतेने, आदराने मनमस्तकावर विराजमान करतात. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या जीवनात यश हे त्याला सहजासहजी मिळत नाही, तर त्या व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये त्याच्या सभोवतीचे वातावरण आणि त्यास लाभलेल्या व्यक्तींच्या सहवासाचा सिंहाचा वाटा असतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीने जोपासलेले कौटुंबिक संस्कार, आध्यात्मिक वलय आणि अधिक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे सामाजिक जाण, सामाजिक दायित्व याही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. अशाच एका संस्कारक्षम विद्यापीठात घडत असलेले नेतृत्व म्हणजे युवकांचे हृदयस्थान, सर्वसामान्याचा आधार प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांचा आज वाढदिवस. सर्वप्रथम आपण त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देऊया. आई भवानी त्यांना निर्भय, निरोगी, निरामय, उदंड आयुष्य प्रदान करो, हीच तिच्या चरणी प्रार्थना. युवा नेते श्री रवींद्र चव्हाण यांना त्यांच्या 42व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. एक उत्कृष्ट नेतृत्व, तरुण, मितभाषी आणि संघटन कौशल्य अशा प्रकारचा सुरेख मिलाप असलेलं हे तरुण नेतृत्व आज नांदेड जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहे, हे पाहून मला अतिशय आनंद आहे. भारत जोडो यात्रेमध्ये त्याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतला, पाहिला. त्यांच्या नियोजनाची त्यांनी केलेली पूर्ण तयारी, भारत जोडो यात्रेला यशस्वी करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आणि एरवी सुद्धा एक संघटन कौशल्याचा गुण त्यांच्यामध्ये जो आहे तो खरोखरच उल्लेखनीय आहे. तरुणांचं एक चांगली टीम त्यांच्याकडे आहे. वसंतराव चव्हाणांसारखं पितृतुल्य व्यक्तिमत्व वडील वसंतराव चव्हाण यांचं मार्गदर्शनाखाली उदयास येणारं हे नेतृत्व हे निश्चितच आगामी काळामध्ये चांगल्या पद्धतीने या परिसरामध्ये काम करू शकेल याबद्दल माझ्या मनामध्ये विश्वास आहे. आणि म्हणून मी त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. ईश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो आणि त्याच्या हातून नांदेड जिल्ह्याच्या विकासात्मक कामामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगलं योगदान आगामी काळात मिळावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. संस्कृतीतून संस्काराचे मनामनात बीज रुजावे, संस्कृतीतून संस्काराचे मनामनात बीज रुजावे अन कार्य, कर्तृत्व, नेतृत्व व संस्कारांना साऱ्या विश्वाने पुजावे. असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक रवींद्र चव्हाण. सदैव प्रसन्न, हसतमुख, सगळ्यांना हवेवेसे वाटणारे रवींद्र चव्हाण योग्य वयात, योग्य वेळी, योग्य संस्काराचा परिपाठ त्यांनी गिरवला आहे. अगदी बालवयात त्यांनी आपले आजोबा म्हणजेच आदरणीय कैलासवासी बळवंतरावजी पाटील चव्हाण साहेबांच्या संस्कारक्षम विद्यापीठात स्वतःच्या वडिलांना म्हणजेच माजी आमदार वसंतरावजी पाटील चव्हाण साहेबांना नेतृत्वाचे धडे घेताना अगदी जवळून पाहिलं. त्यांची जनसामान्याची भावना समजून घेतली. त्याचबरोबर त्यांचे प्रश्न सोडवण्याची तळमळ अगदी जवळून पाहत असताना प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म अभ्यास त्यांनी केला. त्यांच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक कार्याच्या संस्कारात स्वतःचे नेतृत्व घडत असताना कौटुंबिक वारशाला कुठेही तडा जाणार नाही याची खबरदारी नेहमीच घेणारे उदयोन्मुख नेतृत्व म्हणजे रवींद्र पाटील होत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. चव्हाण कुटुंबीय हे नेहमीच राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिकता देत असतं. म्हणूनच याच संस्कारात घडत असलेले प्राध्यापक रवींद्र पाटील हे नेहमीच आपल्या सहकार्याच्या साह्याने समाजकारणाच्या दृष्टीने अनेक उपयोगी उपक्रम समाजात राबवत असतानाचे दिसून येतात. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक त्याचबरोबर कृषी जगताच्या कार्याचा ध्यास घेत असतात. सर्वसामान्याच्या बाजूने समर्थपणे उभे राहण्याची त्यांची वृत्ती ही निश्चितच उल्लेखनीय आहे. आपल्या अभ्यासू वृत्तीतून विविध शैक्षणिक उपक्रम राबवत असताना विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून तळागाळातील सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी पालकांच्या पाल्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल हाच त्यांचा नेहमी सततचा प्रयत्न असतो.
विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा क्षेत्रातील अनेक उपक्रम सुद्धा त्यांनी नायगाव पंचक्रोशीत मध्ये हाताळताना आम्ही पाहिलेले आहेत. म्हणूनच ते नेहमी विद्यार्थी प्रेमी एक युवा नेता म्हणून नायगाव परिसरामध्ये प्रसिद्ध आहेत. असे स्वच्छ निर्मळ व्यक्तिमत्व असंच उत्तरोत्तर घडत जाऊ, ज्यांच्या हातून सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि शैक्षणिक कार्य येणाऱ्या काळात अगदी समर्थपणे घडत जाऊ, हीच अपेक्षा या ठिकाणी. पुनश्च एकदा अशा निर्मळ, स्वच्छंदी, हसमुख युवकांचे प्रेरणास्थान, श्रद्धास्थान असणाऱ्या तरुण तडफदार व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.